आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 1 जानेवारी 2023ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली आहे। रिवाइज डेट आहे 26/3/1993। आजच्या मुरलीचे शीर्षक आहे अव्यक्त वर्षामध्ये लक्ष आणि लक्षणाला समान बनवा। आज निराकारी आणि आकारी बापदादा सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांना आकारी रूपामध्ये आणि साकारी रूपामध्ये पाहत आहेत। साकार रूपवाले तुम्ही सर्व आत्मेसुद्धा बाबांच्या समोर आहात आणि आकारी रूपधारी मुलेसुद्धा समोर आहेत। दोघांनाही पाहून बापदादा हर्षित होत आहेत। सर्वांच्या मनामध्ये एकच संकल्प आहे, उमंग आहे की आपण सर्वांनी बाप समान साकारी सो आकारी आणि आकारी सो निराकारी बाप समान बनावे। बापदादा सर्वांच्या या लक्ष आणि लक्षणाला पाहत आहेत। काय दिसले? मेजॉरिटींचे लक्ष खूप चांगले दृढ आहे, परंतु लक्षण कधी दृढ आहे, कधी साधारण आहे। लक्ष आणि लक्षण यामध्ये समानता येणे ही समान बनण्याची निशाणी आहे। लक्ष धारण करण्यामध्ये काही 99% सुद्धा आहेत, बाकी नंबरवार आहेत, परंतु लक्षण धारण करण्यामध्ये नियमितता, सहजता आणि नॅचरल नेचर अर्थात नैसर्गिक स्वभाव यामध्ये कितपत केले आहे, यामध्ये मायनॉरिटी 90% पर्यंत आहेत, बाकी सर्व नंबरवार आहेत। तर लक्ष आणि लक्षण यामध्ये त्यातही लक्षणाला नॅचरल आणि नेचर बनविण्यामध्ये फरक का आहे? वेळेप्रमाण, सर्कमटन्स प्रमाण अर्थात परिस्थितीप्रमाण, समस्याप्रमाण बरीच मुले पुरुषार्थाद्वारे आपले लक्ष आणि लक्षणाला समान बनवतात सुद्धा, परंतु हे नॅचरल अजूनही नेचर अर्थात स्वाभाविक व्हावे यासाठी आता अजून अटेन्शन दिले पाहिजे। हे वर्ष अव्यक्त फरिश्ता स्थितीमध्ये स्थित राहण्याचे म्हणून साजरे करत आहात। हे पाहून बापदादा मुलांचे प्रेम आणि पुरुषार्थ दोन्हीला बघता बघता आनंदित होतात। वाह मुलांनो वाहचे गीत देखील गातात। त्यासोबतच आता अजून पुढे सर्व मुलांच्या लक्ष आणि लक्षण यामध्ये समानता पाहू इच्छितात। तुम्हा सर्वांची सुद्धा हीच इच्छा आहे ना? बाबांना सुद्धा हवे आहे, तुम्हाला देखील हवे आहे। मग यामध्ये कमी कशाची आहे ते सुद्धा चांगल्या रीतीने जाणता। आपसात वर्कशॉप करताना बापदादांनी लक्ष आणि लक्षण यामध्ये अंतर असण्याचे विशेष एकच कारण पाहिले। भले मग आकारी फरिश्ता असो नाही तर निराकारी असो, निरंतर नॅचरल आणि नेचर व्हावे। याचा मूळ आधार आहे निरहंकारी बनणे। अहंकार अनेक प्रकारचे आहेत। सर्वात विशेष करून बोलण्यामध्ये जरी एक शब्द देह अभिमान आहे, परंतु देह अभिमानाचा विस्तार भरपूर आहे। एक आहे मोठ्या रूपामध्ये देह अभिमान, जो काही मुलांमध्ये नसतो देखील, परंतु मग स्वतःचा देह असो किंवा दुसऱ्याचा देह असो, जर इतरांच्या देहाचे सुद्धा आकर्षण असेल तर तो सुद्धा देह अभिमान आहे। बरीच मुले या मोठ्या रूपामध्ये पास आहेत। मोठ्या रूपातील देहाच्या आकारामध्ये आकर्षण किंवा अभिमान नाहीये, परंतु याच्या सोबतच
देहाच्या संबंधाने माझे संस्कार विशेष आहेत, बुद्धी विशेष आहे, गुण विशेष आहेत, काही विशेष कला आहे, काही शक्ती विशेष आहेत. याचा अभिमान अर्थात अहंकार, नशा, रोभ अर्थात वृथा अभिमान, घमेंड, रोष हे सर्व सूक्ष्म देह अभिमान आहेत. जर या सूक्ष्म अभिमानापैकी कोणताही अभिमान असेल तर ना आकारी फरिश्ता नॅचरल निरंतर बनू शकणार, ना निराकारी बनू शकणार. कारण आकारी फरिश्त्यामध्ये सुद्धा देहभान नाही आहे, डबल लाईट आहे. देह अहंकार निराकारी बनू देणार नाही. सर्वांनी यावर्षी अटेन्शन चांगले ठेवले आहे. उमंग उत्साह देखील आहे, इच्छा सुद्धा खूप चांगली आहे, पाहिजे देखील आहे. परंतु पुढे अजून चांगले अटेन्शन. प्लीज चेक करा. कोणत्याही प्रकारचा अभिमान किंवा अहंकाराच्या नॅचरल स्वरूपाचे पुरुषार्थी स्वरूप तर बनवत नाही ना. कोणताही सूक्ष्म अभिमान अंश रूपामध्ये सुद्धा राहिलेला तर नाही ना, जो समयानुसार आणि कुठे सेवानुसार सुद्धा इमर्ज होतो. कारण अंश मात्रच वेळेला धोका देणारा आहे. त्यामुळे या वर्षामध्ये जे लक्ष ठेवले आहे, बापदादांची हीच इच्छा आहे की लक्ष संपन्न व्हायलाच हवे. चालता चालता कोणत्या विशेष स्थूल रूपामध्ये त्या दिवशी त्यावेळी कोणती चूक सुद्धा होत नाही. परंतु कधी कधी असा अनुभव करताना की आज किंवा आत्ता माहीत नाही काय झाले आहे, जी जशी खुशी व्हायला पाहिजे तशी होत नाहीये, कळत नाही. आज एकटेपणा किंवा निराशा किंवा व्यर्थ संकल्पांचे अचानक वादळ का येत आहे. अमृतवेला सुद्धा केली, क्लास सुद्धा केला, सेवा सुद्धा केली, नोकरी सुद्धा केली. परंतु हे असे का होत आहे? कारण काय होते? मोठ्या रूपामध्ये तर चेक करता आणि त्यामध्ये समजता की कोणती चूक झालेली नाहीये. परंतु सूक्ष्म अभिमानाच्या स्वरूपाचा अंश सूक्ष्ममध्ये प्रगट होतो. त्यामुळे कोणत्याही कामामध्ये मन लागणार नाही. वैराग्य उदासवाणे वाटत राहील. नाहीतर विचार कराल की कुठेतरी एकांतामध्ये निघून जावे किंवा विचार कराल झोपावे, रेस्ट करावी किंवा परिवारापासून थोड्या वेळासाठी दूर जावे. या सर्व स्थितींचे कारण अंशाची कमाल असते. कमाल नका म्हणू, धमालच म्हणा. तर संपूर्ण निरहंकारी बनणे अर्थात आकारी निराकारी सहज बनणे. जसे कधी कधी मन सुद्धा लागत नाही की नेहमी एकाच दिनचर्येमध्ये चालायचे काय. चेंज तर हवा ना, चेंज तर हवा ना. वाटत नसताना देखील अशी स्थिती येते. जेव्हा निरहंकारी बनाल तेव्हा आकारी आणि निराकारी स्थितीतून खाली येण्याची इच्छा सुद्धा होणार नाही. त्यामध्येच लवलीनतेचा अनुभव कराल. कारण तुमची ओरिजिनल अनादी स्टेज तर निराकारी आहे ना. निराकार आत्म्याने या शरीरामध्ये प्रवेश केला आहे. शरीराने आत्म्यामध्ये प्रवेश केलेला नाही, आत्म्याने शरीरामध्ये प्रवेश केला आहे. तर अनादी ओरिजिनल स्वरूप तर निराकारी आहे ना, की शरीरधारी आहे. शरीराचा आधार घेतला, परंतु घेतला कोणी? तुम्ही आत्म्याने, निराकारने साकार शरीराचा आधार घेतला. तर
ओरिजिनल स्थितीमध्ये स्थित होणे सहज सोपे आहे की आधार घेणाऱ्या स्थितीमध्ये राहणे सोपे आहे? अहंकार येण्याचा दरवाजा एकच शब्द आहे, तो कोणता? मी. तर हा अभ्यास करा. जेव्हा कधी मी शब्द येतो तेव्हा ओरिजिनल स्वरूप समोर आणा. मी कोण? मी आत्मा की अमका अमकी? इतरांना ज्ञान देताना मी शब्दच उडवणारा देखील आहे, तर मी शब्दच खाली देखील आणणारा आहे. मी म्हटल्यावर ओरिजिनल निराकार स्वरूपाचीच आठवण येऊ दे. जर हे नॅचरल झाले तर हा पहिला धडा सहज सोपा आहे ना? तर याला चेक करा, सवय लावा. मी विचार केला आणि निराकारी स्वरूप स्मृतीमध्ये आले. किती वेळा मी शब्द म्हणता? मी हे म्हटले, मी हे करेन, मी हा विचार करते. अनेक वेळा मी हा शब्द यूज करता. तर निराकारी किंवा आकारी बनण्याची ही सहज सोपी विधी आहे. जेव्हा केव्हा मी शब्द यूज कराल, लगेच आपले निराकारी ओरिजिनल स्वरूप समोर यावे. हे अवघड आहे की सोपे आहे? मग तर लक्ष आणि लक्षण समान झाल्यातच जमा आहे. फक्त ही युक्ती निरहंकारी बनण्याचे सहज साधन वापरून पहा. हा देहभानपणाचा मी समाप्त होऊ दे. कारण मी हा शब्दच देह अहंकारामध्ये घेऊन येतो. आणि जर मी निराकारी आत्मा स्वरूप आहे हे स्मृतीमध्ये आणाल, तर हा मी हाच शब्द देहभानापासून दूर घेऊन जाईल. ठीक आहे ना? संपूर्ण दिवसामध्ये 25-30 वेळा तर जरूर म्हणत असाल. बोलत नसलात तरी विचार तर करत असणार, मी हे करेन, मला हे करायचे आहे. प्लॅनसुद्धा बनवता. तेव्हा विचार करताना तर इतक्या वेळेचा अभ्यास आत्मा स्वरूपाची स्मृती काय बनवेल? निराकारी. निराकारी बनून आकारी फरिश्ता बनून कार्य केले आणि परत निराकारी. कर्मसंबंधाच्या स्वरूपाने संबंधांमध्ये या. संबंधाला बंधनामध्ये आणू नका. देह अभिमानमध्ये येणे अर्थात कर्मबंधनामध्ये येणे. देह संबंधामध्ये येणे अर्थात कर्मसंबंधामध्ये येणे. दोन्हीमध्ये फरक आहे. देहाचा आधार घेणे आणि देहाच्या वश होणे, दोन्हीमध्ये फरक आहे. फरिश्ता किंवा निराकारी आत्मा देहाचा आधार घेऊन देहाच्या बंधनामध्ये येणार नाही. संबंध ठेवेल परंतु बंधनामध्ये येणार नाही. तर बापदादा पुन्हा या वर्षामध्ये रिझल्ट पाहतील की निरहंकारी आकारी फरिश्ते आणि निराकारी स्थितीमध्ये लक्ष आणि लक्षण कितपत समान झाले. महानतेची निशाणी आहे निर्माणता. जितके निर्माण तितके सर्वांच्या हृदयामध्ये महान आपोआपच बनणार. निर्माणतेशिवाय सर्वांचे मास्टर सुखदाता बनू शकणार नाही. निर्माणता निरहंकारी सहज बनविते. निर्माणतेचे बीज महानतेचे फळ स्वतःच प्राप्त होते. निर्माणता सर्वांच्या हृदयातून दुवा प्राप्त करण्याचे सहज साधन आहे. निर्माणता सर्वांच्या मनामध्ये निर्माण आत्म्याप्रती सहज प्रेमाचे स्थान बनविते. निर्माणता आपोआपच महिमा योग्य बनविते. तर निरहंकारी बनण्याचे विशेष लक्षण आहे निर्माणता. वृत्तीमध्ये सुद्धा निर्माणता, दृष्टीमध्ये सुद्धा निर्माणता, वाणीमध्ये सुद्धा निर्माणता, संबंध संपर्कामध्ये सुद्धा निर्माणता. असे नाही
की माझ्या वृत्तीमध्ये नव्हते, परंतु शब्द निघून गेले? नाही. जशी वृत्ती असेल तशी दृष्टी असणार, जशी दृष्टी असेल तशी वाणी असणार, जशी वाणी असणार तसेच संबंध संपर्कामध्ये येणार. चारींमध्ये देखील पाहिजे. तीनमध्ये आहे, एकामध्ये नाही, तरी सुद्धा अहंकार येण्याची मार्जिन आहे. याला म्हटले जाते फरिश्ता. तर समजले बापदादांना काय हवे आहे आणि तुम्हाला काय हवे आहे? इच्छा दोघांचीही एकच आहे. आता करणे सुद्धा समान करा. अच्छा, पुढे सेवेचे नवनवीन प्लॅन काय बनवणार आहात? काही बनवले आहेत, काही बनवणार. मग हे वर्ष असो, नाही तर पुढील वर्ष असो. जसे इतर प्लॅनचा विचार करता की भाषणसुद्धा करणार, संबंध संपर्क देखील वाढवणार, मोठे प्रोग्रॅम्ससुद्धा करणार, छोटे प्रोग्रॅम्ससुद्धा करणार. हा तर विचार करताच, परंतु वर्तमान वेळेच्या गतीनुसार आता सेवेची गतीसुद्धा फास्ट पाहिजे. ती कशी होणार? वाणीद्वारे, संबंध संपर्काद्वारे तर सेवा करतच आहात. मनसा सेवासुद्धा करता, परंतु आता हवे आहे कमी वेळामध्ये सेवेची सफलता अधिक व्हावी. सफलता अर्थात रिझल्ट. त्याची विधी आहे की वाणीच्या सोबतच पहिली आपली स्थिती आणि स्थानाचे व्हायब्रेशन पॉवरफुल बनवा. जशी तुमची जडचित्रे अर्थात मूर्त्या काय सेवा करत आहेत, व्हायब्रेशनद्वारे कित्येक भक्तांना प्रसन्न करतात. डबल विदेशींनी मंदिरे पाहिली आहेत? तुमचीच तर मंदिरे आहेत ना, का फक्त भारतवाल्यांची मंदिरे आहेत? तुमची चित्रे सेवा करत आहेत ना, तर वाणीद्वारे भले करा, परंतु आता अशी प्लॅनिंग करा, वाणीसोबतच व्हायब्रेशनची अशी विधी बनवा जी वाणी आणि व्हायब्रेशन डबल काम करेल. व्हायब्रेशन बराच काळ राहते. वाणीद्वारे ऐकलेले कधी कधी काही जणांना विसरून सुद्धा जायला होते, परंतु व्हायब्रेशनचा प्रभाव बराच काळ राहतो. जसे तुम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवी आहात, कोणाचे उलटे व्हायब्रेशन जर तुमच्या मनामध्ये किंवा बुद्धीमध्ये शिरले तर तो उलटा प्रभाव किती वेळ चालत राहतो. व्हायब्रेशन आत घर करून राहते ना, आणि बोललेले तर त्याच वेळी विसरायला होईल, परंतु व्हायब्रेशनच्या रूपामध्ये मन आणि बुद्धीमध्ये ठसा उमटून राहतो आणि कितीतरी वेळ त्याच व्हायब्रेशनच्या वश त्या व्यक्तीशी व्यवहारामध्ये येता. भले मग उलटे असो किंवा सुलटे असो, परंतु व्हायब्रेशन खूप मुश्किलीने नष्ट होते. परंतु हे आत्मिक व्हायब्रेशन पसरविण्यासाठी पहिले आपल्या मनामधून, बुद्धीमधून व्यर्थ व्हायब्रेशन समाप्त कराल, तेव्हाच आत्मिक व्हायब्रेशन फैलावू शकाल. कोणाच्याही बाबतीत जर व्यर्थ व्हायब्रेशन धारण केलेले असेल तर रूहानी व्हायब्रेशन अर्थात आत्मिक वायुमंडळ फैलावू शकणार नाही. व्यर्थ व्हायब्रेशन आत्मिक व्हायब्रेशनच्या समोर एक भिंत बनून जाते. जरी सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी जर समोर भिंत आली, ढग आले, तर सूर्याच्या प्रकाशाला प्रज्वलित होऊ देत नाही. जी पक्की व्हायब्रेशन आहेत ती आहे भिंत, आणि जी हलकी अर्थात कमजोर व्हायब्रेशन असतात ते आहेत ढग किंवा काळे ढग. अशी व्हायब्रेशन्स आत्मिक व्हायब्रेशनला आत्म्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. जसे समुद्रामध्ये कोणी जाळे टाकून अनेक वस्तूंना एकाच वेळी गोळा करतात किंवा
कुठेही आपले जाळे पसरवून एकाच वेळी अनेकांना आपले बनवतात, तर व्हायब्रेशन्स एकाच वेळी अनेक आत्म्यांना आकर्षित करू शकतात. व्हायब्रेशन्स वायुमंडल बनवतात. तर पुढच्या सेवेमध्ये वृत्तीद्वारे आत्मिक व्हायब्रेशनने एकत्रित सेवा करा, तेव्हा ती सेवा फास्ट होईल. व्हायब्रेशन आणि वायुमंडलासोबतच वाणीची सुद्धा सेवा कराल, तर एकाच वेळी अनेक आत्म्यांचे कल्याण करू शकता. बाकीच्या प्रोग्रॅम्ससाठी पुढे देखील तयार स्टेजचा प्रयोग अजून जास्त करा, त्याला आणखी वाढवा. संपर्कवाल्यांकडून हा सहयोग घेऊन या सेवेच्या वृद्धीला प्राप्त करू शकता. सहयोगींचा सहयोग कोणत्याही प्रकारे वाढवत चला, तर आपोआपच सेवेमध्ये सहयोगी बनल्याने सहज योगी बनतील. काही असे आत्मे असतात जे सरळपणे सहजयोगी बनत नाहीत, परंतु सहयोग घेत जा, सहयोगी बनवत जा. तर सहयोगामध्ये पुढे जाता जाता सहयोग त्यांना योगी बनवितो. तर सहयोगी आत्म्यांना स्टेजवर आणा, त्यांचा सहयोग सफल करा. समजले काय करायचे आहे? कोणी एक आत्मा सुद्धा सहयोगी बनते, तर ती आत्मा प्रॅक्टिकलमध्ये सहयोग घेतल्याने, दिल्याने, प्रत्यक्ष दुवांनी सहज पुढे जात राहते आणि अनेकांच्या सेवेसाठी निमित्त बनते. त्याच सोबत वर्षामध्ये महिना निश्चित करा. विशेष स्वतःच्या पुरुषार्थासाठी किंवा श्रेष्ठ शक्ती धारण करण्याच्या अभ्यासासाठी काही महिने ठरवा, ज्याला तुम्ही तपस्या, रिट्रीट किंवा भट्टी म्हणता. प्रत्येक देशानुसार 2-2 महिने फिक्स करा. जसा सीझन असेल, 2 महिने तपस्येचे, 2 महिने छोट्या छोट्या सेवेसाठी, 2 महिने मोठ्या सेवेसाठी असे फिक्स करा. असे नाही की 12 महिने सेवेमध्ये इतके बिझी राहाल की स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ कमी मिळेल. जसा देशाचा सीझन असेल, काही काळ असा असतो की ज्यावेळी बाहेरची विशेष सेवा करू शकत नाही. तो वेळ आपल्या प्रगतीसाठी विशेष रूपाने ठेवा. संपूर्ण वर्षभर सेवाच केली नाही असे सुद्धा होऊ शकत नाही आणि संपूर्ण वर्षभर फक्त तपस्या केली असेही होऊ शकत नाही. म्हणून दोन्ही गोष्टींना एकत्र समोर ठेवून आपल्या स्थानाप्रमाणे निश्चित करा, ज्यामध्ये सेवा आणि स्वतःची प्रगती दोन्ही एकत्र होतील. अच्छा, या वर्षाच्या सीझनची समाप्ती आहे. समाप्तीमध्ये काय केले जाते? समाप्तीमध्ये एकतर समारंभ केला जातो आणि दुसरे आध्यात्मिक गोष्टींना स्वाहा केले जाते. तर आता स्वाहा अर्थात त्याग कशाचा करणार? एक विशेष गोष्ट, ती म्हणजे मन बुद्धीने स्वाहा करा. फक्त वाणीने नाही, फक्त वाचले, स्वाहा केले असे नको. तर मन बुद्धीने त्याग करा. मग पहा स्वतःमध्ये आणि सेवेमध्ये तीव्र गती कशी होते. तर आजची लहर आहे, कोणत्याही आत्म्याप्रती असणारे व्यर्थ व्हायब्रेशन स्वाहा करा. स्वाहा करू शकता का थोडे थोडे राहणार? असे समजू नका की हा आहेच असा, तर व्हायब्रेशन तर राहणार ना. कसाही असो, परंतु तुम्ही निगेटिव्ह व्हायब्रेशनला बदलून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ठेवाल, तर ती आत्मासुद्धा निगेटिव्हमधून पॉझिटिव्हमध्ये येईलच, आलीच पाहिजे. कारण जोपर्यंत हे व्यर्थ व्हायब्रेशन मन बुद्धीमध्ये आहेत, तोपर्यंत फास्ट गतीची सेवा होऊ शकणार नाही. वृत्तीद्वारे रूहानी व्हायब्रेशन्स पसरवायची आहेत.
वृत्ती रॉकेट आहे, जे इथे बसल्या बसल्या जिथे पाहिजे तिथे जेवढे काही पॉवरफुल परिवर्तन करू पाहता ते करू शकता. हे आत्मिक रॉकेट आहे, जिथेपर्यंत जेवढ्यांना पाठवू इच्छिता तितक्या पॉवरफुल वृत्तीने व्हायब्रेशन आणि व्हायब्रेशनने वायुमंडल बनवू शकता. मग जरी तो रिअलमध्ये चुकीचा सुद्धा असू देत, परंतु त्याची चूक तुम्ही धारण करू नका. चुकीच्या गोष्टींना तुम्ही धारण का करता असे श्रीमत आहे का? समजणे वेगळी गोष्ट आहे. नॉलेजफुल जरूर बना, परंतु नॉलेजफुल सोबत पॉवरफुल बनून त्याला समाप्त करा. समजणे वेगळी गोष्ट आहे, सामावणे वेगळी गोष्ट आहे, समाप्त करणे अजून वेगळी गोष्ट आहे. भले समजता की हा रॉंग आहे, हा राईट आहे, हा असा आहे, परंतु ते आतमध्ये सामावू नका. सामावणे येते, समाप्त करणे येत नाही. ज्ञान अर्थात समज, परंतु समजदार त्याला म्हटले जाते ज्याला समजून घेणे सुद्धा येते, समाप्त सुद्धा करता येते आणि परिवर्तन सुद्धा करता येते. या वर्षामध्ये मन आणि बुद्धीला पूर्णतः व्यर्थापासून फ्री करा. हेच फास्ट गतीला साधारण गतीमध्ये घेऊन येते. म्हणून हा समाप्ती समारोह करा, अर्थात स्वाहा करा, म्हणजेच व्यर्थचा त्याग करा. बिलकुल क्लीन अर्थात संपूर्ण स्वच्छ. कसाही असो, परंतु क्षमा करा. शुभ भावना, शुभ कामनेच्या वृत्तीने शुभ व्हायब्रेशन धारण करा. कारण लास्टमध्ये पुढे जात असताना हीच वृत्ती व्हायब्रेशन तुमची सेवा वाढवेल. तेव्हा लवकरात लवकर कमीत कमी 9 लाख बनवू शकाल. समजले? काय स्वाहा करायचे आहे? व्यर्थ वृत्ती, व्यर्थ व्हायब्रेशन स्वाहा. मग पहा, नॅचरल योगी नेचरमध्ये फरिश्ता बनलेलेच आहात. या अनुभवावर रिट्रीट करा, वर्कशॉप करा. कसे होणार? नाही, असे होणार. अच्छा, सदैव स्वतःला वारंवार ओरिजिनल स्वरूप मी निराकारी आहे अशा निश्चय आणि नशेमध्ये उडणारे, सदैव निर्माणतेद्वारे महानतेच्या प्राप्तीचे अनुभवी आत्मे, अशा निर्माण, सदा महान आणि सदैव आकारी निराकारी स्थितीला नेचर आणि नॅचरल बनविणाऱ्या सर्वश्रेष्ठ आत्म्यांना बापदादांची खूप 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 स्नेहमयी आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे, या मरजीवा जीवनामध्ये सदैव संतुष्ट राहणारे इच्छा मात्रम अविद्या भव. या मरजीवा जीवनामध्ये सदैव संतुष्ट राहणारे इच्छा मात्रम अविद्या भव. विस्तार आहे, तुम्ही मुले मरजीवा बनलेच आहात सदैव संतुष्ट राहण्यासाठी. जिथे संतुष्टता आहे तिथे सर्व गुण आणि सर्व शक्ती आहेत. कारण रचयित्याला आपले बनविले, तर बाबा मिळाले, सर्व काही मिळाले. सर्व इच्छा एकत्रित करा, तर त्याहीपेक्षा पदम गुणा जास्त मिळाले आहे. त्यांच्या समोर या इच्छा अशा आहेत जसे सूर्यासमोर दिवा. इच्छा उत्पन्न होण्याची तर गोष्टच सोडा, परंतु इच्छा असते सुद्धा असा प्रश्न सुद्धा येऊ शकत नाही. सर्व प्राप्ती संपन्न आहेत, म्हणून इच्छा मात्रम अविद्या, सदैव संतुष्टमणी आहेत. आजचे स्लोगन आहे, ज्यांचे संस्कार इझी आहेत ते कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला मोल्ड करतील. ज्यांचे संस्कार इझी आहेत
ते कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला मोल्ड करतील. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.